घातला दुकान देती आदियासी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्यासी पुरे धनी अनेकासी उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका म्हणे पोते देवे भरिले नो हे रीते संत उदार उदार भरले अनंत भांडार। अनंत कृपामूर्ती रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीराय सेवेकरिता निवडलेला भंग संत हृदय सम्राट विश्ववंद्य श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचं दातृत्व अशा प्रकारे विस्ताराने प्रतिपादन करतात। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत हृदय सम्राट विश्वमौली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील तृतीय क्रमांकाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। यथामती यथावकाश यथारोग्य प्रायः परमार्थामध्ये आल्यानंतर सकल जनाच्या कल्याणाकरिता दोन व्यवस्था आहेत। एक परमात्मा ही व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर संत ही दुसरी व्यवस्था आहे। पण जगद्गुरु तुकोबारायांचे जे बंधू आहेत कान्होबारायांनी स्पष्टपणे सांगितलं की म्हणले देवाने ही सुद्धा व्यवस्था आपल्याकडे न ठेवता कोणाकडे दिली? संतांकडे दिली। तुका म्हणे किल्ल्या संता हाती दिल्या अंगा वेगळे आपुल्या टाकोणी झाला महिमान। परमार्थामध्ये सद्गुरु शिवाय जीवनामध्ये संतांच्या कृपेशिवाय जीवनामध्ये कल्याण नाहीये। अगदी देवाचे लढीवाळ जरी तुम्ही झाले, अर्जुनाची किती जवळीक होती देवाची? भगवान परमात्मा जिथे झोपी जायचे आणि तिथे याचा सहवास असायचा। कोणाचा? अर्जुनाचा। पण अर्जुनाचं कल्याण करण्याची वेळ आली त्यावेळेस देवाने जवळीक पाहिली नाहीये। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमान् त्वं प्रपन्नम्। जोपर्यंत अर्जुनाने शिष्यत्व पत्करलेलं नाही तोपर्यंत भगवंताने अर्जुनाला बोध केलेला नाही। देवाला जरी बोध करायचा म्हणला तर देवाला देखील कोणाच्या रूपामध्ये यावं लागतं? संतांच्या श्रीगुरूच्या रूपामध्येच यावं लागतं। ज्ञानोबाराय तरी कोण आहेत? लोपले ज्ञान जगी जगी ज्ञान लोपले। पांडुरंगानेच ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये काय घेतला? अवतार पांडुरंग नाव ठेविली ज्ञानी। आणि अशा प्रकारे संत रूपामध्ये देवाला आल्याशिवाय जगत कल्याणाची व्यवस्था लागत नाही।
आणि जेव्हा संत येतात त्यांचं मुख्य प्रयोजन आहे शोधून आली संत हिताहित जगाची. व नामदेव महाराज म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाली दीन जना. व्यवहारिक जीवनामध्ये सगळ्या वस्तू ज्या ठिकाणी मिळतात त्याला अलीकडच्या भाषेमध्ये मॉल म्हणतात. आणि जुनी परिभाषा अशा प्रकारची जर घेतली तर दुकान. अगदी सुईपासून तुम्हाला संसारातील जेवढ्या उपयोगी वस्तू आहेत त्या एका छताखाली मिळतात, त्याला काय म्हणायचं? दुकान. पण या व्यावहारिक दुकानामध्ये काहीतरी मोल वेचावं लागतं. आणि व्यावहारिक दुकानामध्ये जो माल मिळतो त्या मालाचा जर विचार केला तर तो माल कसा आहे? नाशिवंत आहे. पण संतांनी जे अशा प्रकारे अधिकृतपणे जी पेठ मांडलेली आहे, काही त्या दुकानाचं त्या पेठेचं स्वरूप सुद्धा खेळ प्रकरणामध्ये संतांनी वर्णन केलेले. कसं आहे, जेव्हा आपण परीक्षा देतो ना त्या परीक्षेमध्ये एक उतारा येतो, परिच्छेद येतो. आणि त्याच परिच्छेदावरती त्या उतार्यावरती प्रश्न येतात. त्या प्रश्नांची उत्तरं कुठे शोधायची? जो दिलेला परिच्छेद आहे, जो दिलेला उतार आहे, त्या उतारामध्येच त्या प्रश्नांची उत्तरं असतात. तसं अभंगाची सोडवणूक करायची असेल तर काय पाहावं लागेल? अभंगच पाहावं लागेल. अभंग पाहिल्याशिवाय, गाथा पाहिल्याशिवाय, अभंगाशिवाय अभंग सुटत नाही. ज्ञानोबा बोलतात ना, तृण तृणेची बांधली. आपला शेतकरी काय करतो? नदीकाठी गेल्यानंतर गवत कापतो, बांधतो कशाने पेंडी? गवतानीच. तृण तृणेची बांधली. तसं अभंगालाच बांधलेले. मग अशा प्रकारे या अभंगाची सोडवणूक करायची असेल तर आपल्याला बाकीचे परिच्छेद अभंग काय करावं लागेल? घ्यावं लागेल. म्हणून संतांनी वर्णन केलेलं आहे. संत सज्जने मांडले दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. व्यावहारिक दुकानाची जर तुलना करायची म्हणली, दिवसभरातून एक तरी गिराईक असं येतं की जी वस्तू दुकानातून संपलेली आहे किंवा जी दुकानामध्ये उपलब्ध नाही आहे तीच वस्तू गिराईक मागतं. दुकानदार पुन्हा काय करतात? त्याची नोंद ठेवतात. आठवडी बाजाराला पुन्हा कोल्हापूरला गेले की काय सांगितलं? गिरायकांनी साखर मागितली होती, साखर आणून ठेवायची. पण इथे तुकोबाराती संत सांगतात, ज्याला जे पाहिजे ते मिळेल. तुम्ही आषाढी पालखी सोहळ्यामध्ये गेला ना, वाटचालीमध्ये तुम्हाला बालुशाही मिळते, गुलाबजाम मिळतात, पुरी बासुंदी मिळते, पुरणपोळी मिळते, मांडे मिळतात. संतांची वचनं खोटी ठरणार नाहीत. काय शब्द कोणता वापरलाय? भुक्ती मुक्ती, फुकाच साठी. देणारे कोण आहेत याच्यावर अवलंबून आहे. इतकं सोपं नाही महाराज. इथे संतांनी अशा प्रकारे हे जे विधान केलेलं आहे, तुकोबारे सांगतात, याच करता आम्ही आळंदी असेल, देहू असेल, पैठण असेल, पिंपळनेर असेल, पंढरपूर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, ही सगळी काय आहेत? दुकानच आहेत, पेठ आहेत, पेठ. आणि अशा प्रकारे तुम्ही इथं जर आला
तर याच्याकरता तुम्हाला मूल्य वेचावं लागत नाही. थोडा अमृतानुभवमध्ये आपल्याला घेऊन जातो. ज्ञानोबारांनी सुद्धा दिलेले कैवल्य कनकाची या दाना, जो नकडसी थोरा साणा, दृष्ट्याची या दर्शना पाडा उजो. ज्ञानोबाराय बोलतात ना, ज्ञानोबारायांनी अशा प्रकारे जे दिलेलं दान आहे, त्या दानाचं स्वरूप काय? कैवल्य कनकाची या दाना, कैवल्य रूपी काय? कणक आहे. म्हणून ज्ञानोबारायांना उपमा कोणती दिलेली? कैवल्याचा पुतळा. सर्व महाराष्ट्रीयन मनावरती अधिराज्य गाजवणारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांनी हे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा दुकान मांडलेलं आहे. नाहीतर अगोदर एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. गहिनी प्रसादी, निवृत्ती दातार, पुढे ज्ञानदेवा सार चोजविली. ज्ञानोबाराय निवांत राहिले नाहीत. देतो मोला विन सर्व वस्तू, देतो मोला विन सर्व वस्तू. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली. काय मूल्य घेतलं? बोला ना. ज्ञानोबारायांनी अमृतानुभव दिला. काय मूल्य घेतलं? ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 दिली. काय मूल्य घेतलं? ज्ञानोबारायांनी हरिपाठ दिला. ज्ञानोबारायांनी अभंग गाथा दिली. या मोबदल्यामध्ये ज्ञानोबारायांनी जगाची शिव्या आणि शाप घेतले, पण मूल्य कोणतंच घेतलं नाही. म्हणून ही वचन इथं सार्थक ठरतात. देतो मोलावीन सर्व वस्तू. काही उपमा दिलेले आहेत ज्ञानोबारायांनी. मेघ उदार परी ओसरे. उदारतेच्या यादीमध्ये अनेक जण येतात. मेघ हे उदार आहे का? हो, तुमच्याकडे पाऊस झाला का? म्हणले आमच्याकडे नाही झाला, तुमच्याकडे. ओसरे. तासभरच पडला, अर्धा तासच पडला, पुन्हा तो काय होतो? ओसर होतो. पण संतांचं दातृत्व मात्र असं आहे, तुलना जर केली तर देव सुद्धा या बाबतीमध्ये काय? कृपण आहे. भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. स्त्रियो वैश्यास्तता शूद्रा शूद्रा स्तेपि यान्ति परां गतिम्. वेद सुद्धा या बाबतीमध्ये काय आहे? कृपण आहे. तो 3च वर्णाच्या कानी लागला ज्ञानोबाराय सांगतात. पण या सर्वांपेक्षा औदार्य जर कोणाचं असेल, देवाचं औदार्य कसं माहितीये का? अगोदर काहीतरी घेतो. नामदेव महाराज सरळ म्हणतात, तुझ्यासारखा कृपण कोणी नाही म्हणे. एकाच्या निंदे करता एकाची केलेली, एकाच्या स्तुती करता एकाची केलेली निंदा ती काय असते? स्तुत्यच असते. इथं देवाला उणीव आणायचा भाव नाही आहे. संतांचं औदार्य सांगण्याकरता देवाची उणीव जरी सांगितली तरी ती सुद्धा काय आहे? स्तुत्यच आहे. इथे देवापेक्षाही संत उदार आहेत सांगण्यामध्ये देवाचं गौणत्व नाहीये. देवाला उणीवपणा आणायचा नाहीये. पण विशेषत्वाने संत किती उदार आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? अधिकृतपणे त्यांनी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कुठे चला. ह्याच्या पुढे जाऊन सांगू का? सर्वसामान्य लोकांना जे पाहिजे ते नव्हे, देवाला सुद्धा जर विश्रांती पाहिजे असेल आणि खऱ्या अर्थाने शांती स्वरूप व्हायचं असेल तर देवाला सुद्धा कुठं जावं लागेल? नावा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवदी. आणि असे संत काय करतात? देवाला सुद्धा एका ठिकाणी गोबऱ्या बोलतात, घेगा देवा आशीर्वाद आमच्या आनंद भाग्याने.
तुला जर तुझं कल्याण करून घ्यायचंय ना, चाल दंडवत घाली नाराजना, आपुल्या कल्याणा लागून या. तुला जर तुझं कल्याण करून घ्यायचं असेल तर काय, मग काय कर, दंडवत घाल. एवढा विशेष अधिकार ज्या ज्ञानोबारायांचा आहे, त्या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या कीर्तनामध्ये आपण ज्ञानोबारायांच्या औदार्याचा, ज्ञानोबारायांच्या दातृत्वाचा विचार करीत असताना ज्ञानोबारायांचं वर्णन करणारे जे संत आहेत, ज्ञानोबाराय असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्ञानोबारायांचं सेवन कुणी केलं नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपेठा. पुढे ऐका, ज्ञानदान घडी श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेली. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं हे वैभव आहे की निवृत्तीपर मार्गातले असणारे निवृत्तीनाथ महाराज श्रोते म्हणून असावे, हे ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं काय आहे, वैभव आहे. ऐकायला कोण आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, जे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये कायमचे रमलेले आहेत. निवृत्ती जया राणी वर्णन केलेलं आहे, निवृत्ती जया बरोबर अमृतानुभवामध्ये. अशा निवृत्तीनाथ महाराजांनी अशा प्रकारे श्रोत्याची भूमिका घेऊन बसावं, हे ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं काय आहे, वैभव आहे. आणि त्या ज्ञानोबारायांनी अशा प्रकारे काय केलेले, दुकान मांडलेले. दुकान काय, व्यवहारामध्ये आपल्याला पाहिजे तो माल तिथे मिळेल असं नाही. कोल्हापुरात जर तुम्ही गेला तर चप्पलाची दुकानं एक वेगळंच मार्केट आहे. तिथं तुम्हाला पेढे मिळणार नाहीत. पेढ्याच्या रांगेमध्ये त्या बाजूला जर गेला तर तिथे चपला नाही भेटणार, वेगळंच आहे. पण तुकोबाराय म्हणतात इथे येणाऱ्या साधकाला, कोणत्याही मार्गामध्ये येणारा तो असू द्या, ज्ञानोबारायांच्या कडे येणारा जो साधक आहे, योग मार्गातील येऊ द्या, त्याचं समाधान निश्चित होईल. भक्ती मार्गातून येऊ द्या, ज्ञानोबाराय म्हणतात माझी जीवीची आवडी पंढरपुरासी नेईन गुढी. त्या ज्ञानोबारायांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविली मांदी वैष्णवांची. आपली सुद्धा कीर्तन झाल्यानंतर पंगत आहे, नुक्ती आहे, मुक्ती नाही. नुक्ती म्हणजे बुंदी, मराठवाडी भाषेमध्ये त्याला नुक्ती म्हणतात. आपल्याला नुक्ती माहिती आहे पण मुक्ती माहिती नाही. पण ज्ञानोबारायांचं हे वैशिष्ट्य आहे, जयाने घातली मुक्तीची गवादी. गवादी शब्दाचा अर्थ आहे पंगत, मेळविली मांदी वैष्णवांची. आणि याच अर्थाने आपण या भंगाकडे पाहू की घातला दुकान. पण याचा एक विशेष असा विचार तुकोबाराय सांगतात, देती आदी यासी दान. याचं उत्तर मला अमृतानुभवामध्ये सापडलं. आणि अशा प्रकारे तुम्ही आपल्या समोर ती ओवी सादर केलेली आहे की ज्ञानोबारायांनी जे दिलेलं ते कैवल्य रूपी कनकाचं काय दिलेलं आहे, दान दिलेले. दान, दान कशाला म्हणतात, काहीच मोबदला न घेता जे दिलं जातं त्याचं नाव दान. तुम्ही गाय दान दिली, ब्राह्मणाला दिली आणि त्याला सांगितलं काय नाही, रोज 1 लिटर घरी दूध आणून दे, त्याला दान म्हणतात नाही. विना मोबदला अशा प्रकारे जे दिलं जातं त्याला काय म्हणायचंय, दान म्हणायचं, दान. आणि अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांनी संतांनी जगाला जे दिलं, केवढं दिलेलं आहे, प्रगट गुह्य बोली विश्व ब्रह्मची केली, रामा जनार्दनी पायी ठकची ठेली.
हे वर्णन करणारे कोण आहेत? कोणी कोणाचं वर्णन करावं एक संस्कृत सुभाषित आहे. उष्ट्राणांच गृहे लग्नम गर्दव वेद पाठकः परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनी. गाढवाने वर्णन केलं कोणाचं? उंटाचं. आणि उंटाने वर्णन कोणाचं केलं? गाढवाचं. गाढव म्हणतोय उंटाला, काय तुमचं रूप? रूपाचा जिथे त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, आपल्या भाषेत बोलू जरा, सुतराम संबंधाने रूपाचा जिथे, त्या उंटाला गाढव दादा म्हणतो काय रूप आहे. आणि जिथे स्वराचा सुतराम संबंध नाहीये त्या गाढवाचं वर्णन उंटाने करायला सुरुवात केली. गाढव दादा काय आपला पंचम स्वर आहे. कुठं जुळतं का हे? परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनी. इथे अधिकार योग्य अशा प्रकारचा महात्म्य कोण आहे? ज्ञानोबा आहेत. आणि त्यांचं वर्णन करतात कोण? तुकोबारे वर्णन. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसी. आणि अशा प्रकारे त्या ज्ञानोबाऱ्यांनी काय केलेले जगाकरता अशा प्रकारे तुका म्हणे पडे तैसा आहे बाण, ज्याला जे पाहिजे ते त्यांच्याकडे मिळतं. म्हणून घातला दुकान देती आली यासी दान. पण हे देत असताना जगद्गुरु तुकोबारे सांगतात या देण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशा प्रकारे कृपणता ते दाखवित नाहीत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. ज्ञानोबाऱ्यांनी देत असताना ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करणारे एक अभंग आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर भक्त करुणाकर ज्ञानाबाई. किंवा ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगम वल्ले प्रगट केली. त्या ज्ञानोबाऱ्यांनी काय केलं? 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवे नाव उभारिली, अध्यात्म विद्येची लाविली सी रूप. भवार नवे नाव उभारिली. अशा प्रकारे ज्ञानोबाऱ्यांनी योग शास्त्राचं चिंतन आपण पाहत असताना 6व्या अध्यायामध्ये पहा, ज्या ठिकाणी अशा प्रकारे मूलाधार चक्र आहे, ज्ञानोबांनी इतकं बहरदार वर्णन केलेलं आहे की आपलं सबंध शरीर आपल्याला कुठे सुद्धा आणि ते जोडलेलं आहे असं दिसत नाही. पण ज्या ठिकाणी या शरीराला जी काही शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणाला मूलाधार चक्र म्हणतात. जे आपण ज्या ठिकाणातून आपण मलमूत्र विसर्जन करतो त्याच्यामध्ये 4 अंगुळी तिथे काय आपलं शरीर काय केलेले शिवले. आणि अशा प्रकारे तिथे अशी जर टाच लावली आणि वरून अशा प्रकारे प्राणवायू कोंडला, खालून जाणार आपण वायू कोंडला, दोन्ही वायू कोंडल्यानंतर अशा प्रकारे ती काय होते? नाभी स्थानाच्या ठिकाणी असणारी कुंडलिनी काय होते? जागृत होते. कुठल्या वेगळ्या संप्रदायाचा मी नाही आहे. बरीच लोक सांगतात तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला कुंडली जागृत करून देतो. हे कळता कळता नाकेनं होतं, सांगता सांगता घाम फुटतो. आणि प्रत्यक्षात कुंडली जागृत होणं कसं होतं त्यांनाच माहिती. ज्ञानोबांनी फार बोलणं सार्ध यातलं होतं एवढंच खरं आहे. हा, कसं होतं
होते माहिती नाही. काय सांगू झाले काहीची या बाही, ज्ञानोबाने म्हणतात ना, मुखास्वादनवत अनुभवाचा विषय. हे अनुभवाच्या जोगे नव्हे बोलायचे. मग पुढे मला वर्णन करायचे. ज्ञानोबांनी काय जगाला दिलं हा सांगण्याकरता इथे मी माझ्या मतीने भाव मांडलेला आहे, सांगण्याचा प्रयत्न करतोय. 6वा अध्याय वाचल्यानंतर कळतं की ज्ञानोबा खरंच योगियांची मुकुटमणी आहेत. जे काही जनाबाईंनी वर्णन केले ना, त्याच्यामध्ये नामदेवरादी संतांचे वर्णन केले ना, मला पुढे भाग सांगायचा आहे. माझ्या गुरुवरांनी इतकं सुंदर तो 6व्या अध्याय सांगितला की ते श्रवण करून 21 वर्ष झाली, पण आजही क्रमशः मी सांगू शकतो हे वैकुंठवासी भोलेबाबांचे उपकार आहेत. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीमध्ये कोणता शब्द कोणत्या अध्यायामध्ये किती वेळा आलेला आहे, शब्द सांगावा, म्हणजे त्यांचं वर्णन करायची सुद्धा आमच्या ठिकाणी योग्यता नाही. कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये 100-200 ओव्या वाचायचा तेवढाच प्रयत्न होतो, पण 9व्या अध्यायावर त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकली. ऐका पुढे. नाभी स्थानाच्या ठिकाणी असणारी कुंडलिनी जी नागमोडी वळण घेऊन थांबलेली आहे, ती जागृत होते आणि शिवशक्ती संमेलन ज्याला म्हणतात, मिलन म्हणतात, सहस्त्रदळाच्या ठिकाणी अशा प्रकारे तिथे जो आपली जीभ आहे त्याच्या मागे पडजीव आहे आणि त्या ठिकाणी जो अमृत कुंभ आहे त्याला धक्का लागल्यानंतर तो अमृत कुंभ असा कलंडला जातो आणि ह्या षडचक्राचं वेदन करीत करीत ही शक्ती शिवाशी सम्मिलित होते आणि तिथे अशा प्रकारे असणारा जो अमृत कुंभ आहे तो कलंडल्यानंतर त्या योगी पुरुषाला भूक लागत नाही, तहान लागत नाही, पाण्यावरून तो चालतो. स्वर्गातील सगळा वृत्तांत तो जिल्हा परिषदला कोण येणार आहे सगळं त्याला कळतं. अशा प्रकारे हा सगळा विचार तुम्ही ज्ञानेश्वरी काढून उद्या बघा, ह्याच्यामध्ये एक शब्द जर इकडे तिकडे झाला तर मी कीर्तन करायचं बंद करेन. मला क्रमवर ओव्या नाही सांगता यायच्या त्या, पण असा विचार तुम्हाला तो पूर्णतः असा करून येईल तिथे. मी कशाकरता बोललो हा विचार? घातला दुकान, तर या मार्गाने जाणं सोपं आहे का? जो पंढरपूरला जाऊन आला तो सांगू शकेल की कसा प्रवास करायचा. ज्या अर्थी ज्ञानोबा इत्थंभूत अशा प्रकारे योगाचं वर्णन करतात, निश्चित मानावं लागेल की ज्ञानोबांची अनुभूती आहे. बर, ज्ञानोबा ज्ञान सांगू लागले तर चला 13वा अध्याय घ्या, 14वा घ्या, 15वा पुढे चला. काय वर्णन केले बदल 15वा अध्याय तर मला जीव ओवाळून टाकावा. काय वर्णन केली 15 अध्यायामध्ये, आणि इतकी भाषा कठीण आहे ज्ञानोबांची. बाकीचे अध्याय कळतील पण 15वा अध्याय कळायला खूपच जोर जातो महाराज. मला अजूनही गोळ घालमेल होती माझी. इदंतेसी वाढली काय ज्ञानोबांची भाषा आहे महाराज. ज्ञानेश्वरी समजून घेता घेता आयुष्य जातं महाराज. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहे इथे आणि हे बोललेलं त्यांना आवडेल. ज्ञानोबांचं वर्णन कोणाला आवडणार नाही आहे. थोडंसं अभंगाचंही चिंतन त्याच्यामध्ये ज्ञानोबांना देखील कसं बसवता येईल हा दोन्ही माझं तिथे काय चाललेलं आहे, प्रयत्न चाललेला आहे. म्हणून आपला विचार चालला योगाच्या दृष्टिकोनातून ज्ञानोबांनी जगाला काय दिलं. घातला दुकान, ज्ञानाच्या भूमिकेतून ज्ञानोबांनी जगाला काय दिलं. कर्माचा विचार केला तर काय बहरदार वर्णन केले. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय. किम कर्म किम कर्मेती कवयो पत्रमहिता. कर्म म्हणजे कवण, अकर्मा काय लक्षण. हे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले ज्ञानोबा बोलतं. काय बहरदार वर्णन केलेले. ज्ञान काय, अज्ञान काम, किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, आदिभूतम च किम प्रोक्त, मध्यदैवम किम उच्यते. हे सगळं ज्ञानोबा सविस्तर वर्णन करतात. ज्ञानोबांच्या ओव्या खाली पाहायला लागल्या की समजायला लागतं की जो दिलेला श्लोक आहे त्याच्यामध्ये कुठे सुद्धा संदिग्धता राहत नाही. जे देव सुद्धा सांगता सांगता जर विसरले असले
तर ते सुद्धा ज्ञानोबांनी काय केले, ऐका बरं काही मोठ्या महापुरुषाचं वाक्य सांगतो. कर्नाटक राज्यामध्ये ज्यांचा जन्म झाला बिजापूर, ज्यांना पद्मश्री पुरस्कार दिलेला असताना सुद्धा ज्यांनी नाकारला, सिद्धेश्वर स्वामीजी म्हणून काही दिवसापूर्वी गेली. रायबाग येथे ज्ञानेश्वरी जयंती शताब्दी महोत्सव होता आणि त्या शताब्दी महोत्सवामध्ये ते बोलत असताना सांगितलं, जर भगवान कृष्ण परमात्म्याने ज्ञानेश्वरी वाचली असती तर आनंदाने तो नाचू लागला असता. म्हणले की माझ्या सांगण्यामध्ये ज्या त्रुटी निर्माण झाल्या त्या ज्ञानोबांनी काय केल्या, पूर्ण केल्या. मी कशाकरता सांगतोय, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा गुरु हे ज्ञानोबांनी घातलेलं काय दुकान आहे. आता भक्तीचा व्यवहारामध्ये चला, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी विठ्ठल शब्दाला कुठेही स्थान दिलेलं नाही. मला शोधून दाखवा की ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठल हे भगवंताचं नाम या अध्यायामध्ये आले, कुणी सांगा. पूर्ण ज्ञानेश्वरी अथपासून इथेपर्यंत एकाही अध्यायामध्ये ज्ञानोबांनी विठ्ठल शब्दाला येऊ दिलं नाही. पण गाथ्यामधून ज्ञानोबांनी विठ्ठल शब्दाला जाऊ दिलं नाही. ब्रह्मदर्शी या देहाचा विठ्ठल म्हणे कार्य वाचा, विठ्ठल विठ्ठल सारखं विठ्ठल आहे. काय प्रेम आहे महाराज. म्हणजे भक्तीच्या प्रांतातून ज्ञानोबांना पाहिलं तर उत्कर्ष आहे, ज्ञानाच्या प्रांतातून पाहिलं तरी ज्ञानोबा आहे. घातला दुकान देती आली आसीदान, संत उदार उदार भरली अनंत भांडार. कशाचीच कमी नाही महाराज ज्ञानोबांची. तुकोबाऱ्यांच्याकडे चला, काय कमी आहे, काही कमी नाही महाराज. ज्ञानोबाऱ्यांचा विचार करत असताना, ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना आपल्याला शांकर भाष्य, भगवद्गीता, उपनिषद आधार आहे. पण गाथ्याचं चिंतन करणं तर फारच अवघड आहे महाराज, फारच अवघड आहे, फारच अवघड आहे. म्हणून ज्ञानोबाराय पाया आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय कोण आहेत, कळस आहेत. मी कशाकरता सांगितलं, भरली अनंत भांडार. अनंत जो शब्द आहे ना, न अंत हा अनंत हा, ज्याचा अंतच नाही. कार्यकारण भावातून जर पाहिलं तर माती असल्याशिवाय गणपती करता येत नाही. मृत्तिकाय तेव सत्यम, हा एक नियम लागतो. आणि या नियमाच्या आधारे तर माझ्या वडिलांची निराशी गा देवा असं एक चिंतन पुढे येतं मोठं. मधुसूदन सरस्वतींचा एक विचार असा आहे, वाचस्पती मिश्रांचा. वृंदावनाच्या ठिकाणी अशा प्रकारे फार मोठा महान सत्पुरुष, त्यांच्या संबंधी असं म्हणलं जातं की त्यांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते सरस्वती मातेला पूर्णतः ठाऊक आहे. माफ करा, सरस्वती मातेच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते पूर्णतः कोणाला ठाऊक आहे, ज्ञान नाही. पण यांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते सरस्वती मातेला सुद्धा ठाऊक नाही. भरली अनंत भांडार. ज्ञानोबांच्या बद्दल बोलताना तुकोबारांना बोलावं लागलं की नाही. सांगदेवाचा जर विचार घेतला ना, 1400 वर्ष जगले, 14 विद्या 64 कलाने युक्त असणारा चांगदेव. पण त्या चांगदेवांना देखील ज्ञानोबांची उंची कळाली का हो, नाही कळाली. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, तू पुत्र तवटेश्वराचा.
शेवटी स्वस्ती श्रीवटे शिवजो लपवणी जगदाभासू दावी मग करासू प्रगटला करे. अशा प्रकारे ज्यांनी 14 वेळेस काळाला परत पाठवलं अशा चांगदेवांना योगी पुरुषाला सुद्धा ज्ञानोबऱ्यांची उंची कळाली नाही. ते गौडपादाचार्य अज्ञान कुठं राहील सांगता येत नाही. गौडपादाचार्यांचा विचार असा आहे, त्यांच्याबद्दल असं म्हणाले, काय तुमचं अगाध ज्ञान, समुद्राहून अगदी सखोल अर्थभरीत. त्याने आपल्याकडे असलेला तो दंडी संन्यास असतात, त्यांच्याकडे दंड होता, तो समुद्रामध्ये असा बुडवला आणि दंड बाहेर काढला. त्या दंडातून असे 2 असे थेंब पडले. त्याने सांगितलं हा पूर्ण समुद्र आहे आणि त्या दंडाच्या ठिकाणी जे 2 थेंब आहेत ना तेवढंच माझ्याजवळ काय आहे, ज्ञान आहे. म्हणजे हे कोणाचं आहे, शंकराचार्यांचे आजी गुरु गौडपादाचार्य. आजही ती गौडपाद कारिका म्हणून प्रसिद्ध आहे. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे या महापुरुषांच्या जवळ काय आहे, भरली अनंत. ते मधुसूदन सरस्वतींचा एक किस्सा सांगितला जातो, ऐकलेला डॉक्टर बाबांच्या. अशी लहान मुलं खेळत होती आणि बाहेर गावून एक मनुष्य आला. त्याने सहज विचारलं, अहो सरवडे कुठे आहे? त्यांनी सरळ त्या लेकराने उत्तर दिलं, मधुसूदन सरस्वतीने. काय मनुष्य म्हणले, ज्या अर्थी लहान मुलं खेळत आहेत त्या अर्थी गाव कुठं आहे, जवळच आहे. लहान मुलं काय गावाच्या अगदी 4-5 किलोमीटर खेळतात का? ज्या अर्थी लहान मुलं खेळत आहेत त्या अर्थी गाव कुठं आहे, अगदी जवळ आहे. म्हणजे त्या बुद्धिमतीची एवढी कमाल आहे की एवढ्या लहानपणी प्रगल्भता आहे. ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये बोललं जातं ना, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोने. शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये वर्णन केले. अशा प्रकारे भरली अनंत भांडार संत उदार उदार, भरली अनंत भांडार. त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाचा जर आपण विचार केला तर एके ठिकाणी जगद्गुरु तुकोबार आहे, छाती ठोकपणे सांगतात, वेदाचा तो अर्थ आमासेच ठावा, इराणी वाहावा भार माथा. अशी गर्जना ज्या जगद्गुरु तुकोबारांनी केली, त्यांच्या जवळ येणारा जो साधक आहे त्याची तृप्ती होणार नाही का? तुका म्हणे आम्ही विधीची जनिते, किंवा अजून एक प्रमाणे महाराजांचं, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परीनो हे कोणाचे उने पुरे. आम्ही तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयुते केली नव. अशा प्रकारे त्यांच्याजवळ येणारा जो परमार्थ पथिक साधक आहे, तुकोबारे सांगतात, माग त्यासी पुरे, धनी आणि कासी उरे. विशिष्ट एका वर्गाचं, एका साधकाचं कल्याण आहे को. सूर्योदय झाल्यानंतर पूर्व दिशेत 4 ओळी. ज्ञानोबारे बोलतात की ज्यावेळी सूर्याचा उदय होतो त्यावेळेस काळीमेला अंधकाराला वाव राहत नाही. तसं ज्ञानोबा रूपी ज्ञान सूर्य उदय झाल्यानंतर मग तिथे काळीमा उरत नाही. मग कोणी येऊ द्या ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारामध्ये. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ चंदो, हृदय धरून या ध्यान बाबा बाळ छंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो.
कथा कीर्तन करीतू बाबा बाळ छंदू. आज सुद्धा ज्ञानोबाराय समाधीमध्ये काय करतात? येणाऱ्या प्रत्येक साधकाचं कल्याण करतात. घातला दुकान. मोठ्यांचं ऐकलेले, मी मोठा नाहीये, तो मोठ्यांचा आहे. वैकुंठवासी मामासाहेब सांगायचे म्हणे, अरे ज्या समाधीला जोग महाराजांचं डोकं लागलं, ज्या समाधीला तुकोबाऱ्यांचं डोकं लागलं, ज्या समाधीला नामदेव महाराजांचं डोकं लागलं, त्या समाधीला जर आपलं डोकं लागलं, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थाची पंक्ती भोजने, तडिल्या वरिल्या एकची पक्वाने, तैशे श्रवणे अर्धे पठने मोक्षोचे लागते. समर्थाची घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. दीपे दीप लावीजे तिथं. आधी कोण ओळखीचे? दिव्याने दिवा लावला, त्यातला अगोदर कोणता नंतर कोणता काही फरक कळतो का? काही फरक कळत नाही. तसं ज्ञानोबाने असे किती दिवे पेटवलेत. फक्त आपण काय करायचं? आपला दिवा विजलीला कुठं लावायचा? तिथं लावायचं. ज्ञानोबाऱ्यांच्या म्हणजे ज्ञानेश्वरीजवळ जायचं. ते सोयराबाईंचा अभंग आहे बघा तुम्ही. अंतरीचा ज्ञान दिवा मालवो नको रे. वैकुंठवासी साखरे महाराज सांगायचे, अरे म्हणजे मालवू नको, नंतर अगोदर पेटू दे म्हणायचे. तुकोबारे सांगतात, माग त्यासी पुरी. अशा प्रकारे येणारा जो साधक आहे, आपल्याला जर एखाद्या अभंगावरची शंका विचारली तर उत्तर देता येईलच असं नाही. कारण का त्या एक अभंगावरती आपण शंका घेतल्या तर आपल्याला त्याचं निरसन करता येत नसल्यामुळे आपण शंका उद्धृत करतच नाही ही गोष्ट. आणि जरी एखाद्या अभंगावरती शंका उद्धृत केल्या, त्याचं निरसन जरी केलं, तरी अन्य अभंगातील शंका आपल्या निरसन करता येतील असं नाही आहे. जरी लोक आपल्याला म्हणत असले ज्ञानी, तरी आपण समजावं आपण ज्ञानी का ज्ञानी. म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे आहोत, आपण फक्त अज्ञानांचे राजे आहोत. सार्थ भूमिका आहे बघा ज्ञानोबारायच्या बाबतीमध्ये. ज्ञानियांचे, ज्ञानियांचा शिवमणी ज्ञानियांचा. म्हणून माग त्यासी पुरी. कोण आलो होतो ज्ञानोबारायांच्याकडे? बीड परगड्याहून आलेला जो धरणे करी. ज्ञानोबारांनी सांगितलं जा देवलं जा म्हणे. त्याला अभ्यास न करता संस्कृत यायला पाहिजे होतं आणि मोक्ष पाहिजे होतं, त्याला काही न करता. आता जसं आपल्याला वाटतं ना, अभ्यास काहीच करायचं नाही, पण मला कीर्तन चांगलं करता तारका बरोबर मिळाल्या, अभ्यास करायची इच्छा नाही, तसं त्याला पाहिजे होतं. त्याला प्रसिद्धी पाहिजे होती, संस्कृताचा अभ्यास पाहिजे होता, सगळं यायला पाहिजे होतं. ज्ञानोबारांनी कोणाकडे पाठवलं? जा म्हटले तुकोबारांचे. पण तुकोबारांनी अतिशय विनीतपणे, विनम्रपणे ज्ञानोबारांना परिहार दिलेला आहे. काय करावं म्हणले? परी पाहे बीज शुद्ध अंगी करील ते काय नवी महाराज. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, माग त्यासी पुरे. मला सांगा, जीवनमुक्त पुरुषापर्यंत उपदेश करावा एवढं सामर्थ्य ज्या पुरुषांमध्ये आहे, काय कमी आहे हो? स्पष्टपणे तुकोबाराय ज्ञानोबारांना बोलतात. काय ज्ञानेश्वरी उरे हे कुणी सांगावं? तुकोबारांनी सांगावं. भंडारा डोंगरावरती तुकोबारांनी ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली. खरं का ज्ञानोबारांचा कालावधी कोणता आहे? 12वे शतक आहे. आणि तुकोबारांचा कालावधी कोणता आहे? 16वे शतक आहे.
ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीचं पारायण तुकोबारायांनी आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये सुद्धा पारायण केलेले आहे, असा इतिहास आहे. आजही ज्ञानोबारायांच्या समाधी विवरामध्ये आपण जिथे समाधीची स्थळी आपण प्रवेश करतो ना, ते जे काही वरती बांधकाम केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे? जगद्गुरू तुकोबारायांनी केलं. आजही तिथे आहे. मी कशाकरता बोलतोय? जगद्गुरू तुकोबारायांसारख्या महापुरुषांना सुद्धा जिथे आल्यानंतर नामदेव महाराज असतील आणि अशा प्रकारे कोणी अशा प्रकारचा साधक आला तरी त्याची तृप्ती व्हावी. मागत्यासी पुरी धनी अनेकासी पुरी. तुकोबारानं विचारलं, एवढा पुरवणारा कोण आहे तुम्हाला? बऱ्याच वेळा असं असतं, एखाद्या दुकानामध्ये आपण गेलो आणि सांगितलं, शेतकऱ्याला सांगितलं, म्हणले हा पाईप 2 इंची आहे, 3 इंची आहे, 2.5 इंची आहे, 1.5 इंची आहे, ते असतं. म्हणले आम्हाला हो 1000 पीस पाहिजेत. म्हणलं देईन. मग तो कुठे घेऊन जातो माहिती आहे काय? त्याच्या गोडाऊनकडे घेऊन जातो. तसं तुकोबारानं विचारलं, तुमचं गोडाऊन कुठे आहे? तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते. तुका म्हणे पोते, 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 तुका म्हणे पोते. देवे भरिले नोहे दिसे, पोते देवे भरिले रीते नोहे तुका म्हणे. त्याचा अन्वय कसा करायचा? जे ज्ञानरूपी जे भांडार आहे, जे पोत आहे ना, पोत म्हणजे काय? संग्रही ठेवण्याशी एखादी अनेक वस्तू एकत्र ठेवण्याचं काय? संग्रही ठेवणं पोत आहे. आणि हे जे पोत आहे ना, कुणी भरलेलं आहे? देवी भरिली. वर्णन केली ना, तोची एक दान शूरदाता ज्ञानादेव तू कैवल्यमिती शास्त्रे शरीरिमा. म्हणून हे प्रदान करणारा जर कोण असेल तर भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवंताने अशा प्रकारे काय दिलेले? तुका म्हणे पोते देवी भरिले नोहे रीते. आता ते रिकाम होणार नाही. का बरं? आपण नेहमी श्लोक म्हणतो बघा, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच आहे. म्हणजे अशा प्रकारे जी परिपूर्ण आहे आणि अशी परिपूर्णता ज्याच्या ठिकाणी आहे तो भगवान परमात्मा जर आपल्याला पुरवणारा असेल तरी काम होईल का हो?
रिकामं होणार नाही. म्हणून हे कोणी भरलेलं आहे? तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीती. 750 वर्षाचा काळ लोटला तरी सुद्धा अजून पोतं भरलेलंच आहे, रिकामं होत नाही. भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी. मी परवा ऐकलं चैतन्य महाराज देवळकर, तुम्ही एकच अभंग तुम्ही 100 वेळा घ्या आणि 101व्या वेळेस तुम्ही कीर्तनाला जात असताना जर तुम्ही पुन्हा अभंग पाहून गेला तर त्यावेळेस तुम्हाला विचार वेगळा सुचेल. मी याच अभंगावर 3ऱ्यांदा कीर्तन करतोय, पण आजची जी सेवा आहे माझ्या दृष्टिकोनातून मी किती बोललो, काय बोललो याच्यापेक्षा 2 तास व्यवस्थित बोललो हे माझ्यासाठी खूप समाधान आहे. कारण का थोडंसं अनारोग्य असल्यामुळे, कफाचा त्रास असल्यामुळे मला शंका होती की मी 2 तास बोलेन तरी किंवा नाही. रूपाची चाल म्हणतानाच तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित. मी आरंभालाच माझ्या मनाला थोडासा मी अपराधी समजत होतो की म्हटले 2 तास श्रोतृवर्गांचं मी नुकसान करतोय, यांच्या सगळ्या भावना दुखवल्या जातील. बहुतेक शब्द ऐकण्याऐवजी माझा खोकलाच ऐकावा लागेल की काय असं वाटत होतं. पण पांडुरंगाने कृपा केली, काही का असेना बोलण्याकरता थोडीशी मला संधी भगवंताने ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी दिली. एकमेव अशा प्रकारे ज्ञानोबारायांचं संतांचं वर्णन करण्याचा एक अशा प्रकारे मानस होता. इथे काही कोणत्याही प्रकारची विद्वत्ता, कोणत्याही प्रकारचा असा काही माझा प्रयत्न नाही आहे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमची बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज